तुमच्यामुळे कॉफी प्यायला लागते, नाही तर ड्रायव्हर लोकांना चहा लागतोय. ड्रायव्हर लोक कधी कॉफी पित नाहीत. झालं का तुमचं ड्रायव्हर लोकांचा पुराण चालू? हा मग ड्रायव्हर आहे. काय रे नुसतं ड्रायव्हर 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 लावले. येताना सुद्धा आता एका रिक्षावाल्यासोबत भांडणं झाली. कसला माज असतो नेमका तुम्हाला? माझ ड्रायव्हर लोकांना कधी माज नसतो. तुमचीच काहीतरी चुकी असणार आहे ना, म्हणून तिथं भांडणं झाली. कशावरून मीच बोलले असणार आहे? मी तर नव्हतो बघायला. मी कुठं म्हणले तुम्ही होता तिकडे बघायला? अहो हे ना, ते तुम्ही पुरी येणार कधी नमतीपणा घेणारच नाही. म्हणजे आम्ही भांडणं करतो आणि तुम्ही ड्रायव्हर म्हणजे चांगले. हे आत्ताच बघितलं, ते तुम्ही असं नमतेपणा घेत नाही ना, त्यामुळे तुमची भांडणं झाली असणार आहे. म्हणजे आम्ही मुली भांडकुदळ आणि तुम्ही ड्रायव्हर शांत. कधी रिक्षाला हात केला तर रिक्षा थांबत नाही, बसच्या मागं पळत जावं लागतं. रात्री कुठं जायचं म्हटलं तर सेफ्टी सुद्धा नसती. हा, आणि भेटलीच कधी रिक्षा तर झोपडपट्टीवाणी गाणे लावलेले असतात. कस्टमरला किती त्रास होतो त्याचा विचार सुद्धा करत नाही. एक एक रुपयासाठी सुद्धा तुम्ही ड्रायव्हर लोक भांडत असतात. तुमच्यासारख्या ड्रायव्हरला पोरगी देतं तरी कोण रे? बघल तेव्हा तोंड लाल असतं आणि इकडे तिकडे पाचा थुकत असता. कोण देतं रे तुम्हाला मुलगी? एकतर आल्यापासून डोकं खराब आहे आणि तुझं एक नुसतं ड्रायव्हर ड्रायव्हर लावलंय. हा मान्य आहे तू ड्रायव्हर आहे, पण तुम्ही सुद्धा मुलींना थोडी रिस्पेक्ट द्या की. आम्ही कुठं नाही म्हणतोय. थांब, काय म्हणली? 1 रुपयासाठी ड्रायव्हर भांडतो का? भांडतो त्याची गाडी काय पाण्यावर नाही चालत, त्याला पण पेट्रोलला आणि डिझेलला पैसे लागतात, म्हणून तो भांडतो. ड्रायव्हर लोकांची तोंड सारखी लाल, सगळे ड्रायव्हर लोकांची तोंड लाल नसतात. आणि ड्रायव्हर लोक मावा गुटखाही का खात्यात? कारण की त्यांना 12-12, 18-18, 24-24 तास गाडी चालवावी लागते नॉनस्टॉप. त्यासाठी त्यांना खावंच लागतं हे सगळं. आणि काय म्हणली? सेफ्टी. अरे थोड्या नालायक लोकांमुळे ना तू बाकीचे ड्रायव्हर लोक नालायक नको समजूस. अरे ती लोक आहेत ना म्हणून तुम्ही आहेत. ही बाकीचे लोक काय सगळेच नालायक नाहीत, तुम्हाला सेफ्टी करीत वाटतात. ते ड्रायव्हर लोकांना पोरगी कोण देणार? अरे त्या IT पार्क मधल्या लोकांना जेवढी पगार नसतो ना, तेवढं आमच्या गाड्या आहेत ना आपल्याला डिझेल खातात, कळलं का? आणि तू लागेल का ड्रायव्हर लोकांची लायकी काढायला? अरे मी स्वतः पिकअप ड्रायव्हर आहे, मला माहिती. आणि तुम्ही ड्रायव्हरची मापा काढता का? अहो हा ड्रायव्हर आहे ना, जेव्हा शेतकरी शेतामध्ये जातो ना आणि भाजीपाला भरतो का, भाजीपाला भरून रातभर गाडी चालवून पाठ 4 वाजता मार्केटला गाडी सोडतो ना, तेव्हा तुमच्या घरी भाजीपाला येतो. आणि जेव्हा हे सगळे ड्रायव्हर आहेत ना, पिकअप ड्रायव्हर, बस ड्रायव्हर, रिक्षा ड्रायव्हर, हे सगळ्यांनी जर एकदा ठरवलं ना सगळं बंद करायचं, तेव्हा हे सगळं बंद होईल, कळलं का? त्यामुळे ना ड्रायव्हरची इज्जत राखा. लागली बोला ड्रायव्हर बद्दल. हसायला काय झालं? मी तर एवढं सिरियस बोलतोय आणि तू हसायला लागली का? अरे किती चिडतोस रे? मस्करी करत होते. मी बघत होते की ड्रायव्हरला बोलल्यावर तुला किती राग येतो. होय, अगं तू पोरगी आहे म्हणून वाचलीस. तुझ्या जागी तू पोरगा असतं ना, एका झपाट्यात त्याला उलटा पालटा केला असता. आणि कुठल्याही व्यवसायाचा मी अपमान करत नाही. मी सुद्धा एका सामान्य घरातली मुलगी आहे. मी फक्त बघत होते की तुला किती राग येतो. ड्रायव्हरने मला काय दिलंय ना, ते माझं मलाच माहिती. ड्रायव्हर ब्रँड आहे आणि ब्रँडच राहणार. धन्य रे बाबा, ड्रायव्हर की जय. आता मला शांत कॉफी पिऊ दे.